वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंना उमेदवारीवरून बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। मतदारसंघातीलच पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरीचा उघड धमक्या दिल्या जात आहेत। वॉर्ड क्रमांक 197 मनसेला दिल्यामुळे ठाकरे सेनेतील पदाधिकारी नाराज झाले। या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय, तर पक्ष नेतृत्वाविरोधात नाराजीही व्यक्त केली जाते। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली आता सुरू झाल्या। वरळी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंना बंडखोरीच्या धमक्या येत आहेत। वॉर्ड क्रमांक 197 मनसेला गेल्याने ठाकरे सेनेचे पदाधिकारी नाराज झाले। नाराजी दूर करण्यासाठी ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढवण्याची मागणी। विभाग प्रमुख आशिष चेंबूरकरांच्या जागी पत्नीला उमेदवारी दिल्याने चर्चा। निष्ठावंत पदाधिकारी आकर्षिका पाटील आणि संगीता जगताप यांची नावं डावलली। नेत्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य दिल्याचा आरोप होतोय, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आता नाराजी पसरली आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंचं टेन्शन आता चांगलंच वाढलंय। वरळी कोळीवाड्यात शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांचा पत्र देत पदाचा राजीनामा दिलाय। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत। ठाकरेंच्या वरळीत बंडखोरी होणार का, काय सांगाल गिरीश? आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात 3 वॉर्डमध्ये सध्या डोकेदुखी आहे। यामध्ये 196, 197 आणि 193 या वॉर्डमध्ये सध्या डोकेदुखी आहे। यामध्ये 197 वॉर्ड हा मनसेला गेलाय, त्यामुळे त्यांचे पदाधिकारी नाराज झाले आहेत, त्यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे। तर दुसरीकडे 193 मध्ये सूर्यकांत कोळी जे शाखा प्रमुख आहेत, जे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात, त्यांनी देखील त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे, कारण त्या ठिकाणी ते इच्छुक होते। मात्र या जागेवर हेमांगी वरळीकर यांना जागा देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांनी पत्र देत हेमांगी वरळीकर आशिष चेंबूरकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे। तर दुसरीकडे 196 जागेवरून देखील मोठा वाद सध्या सुरू आहे। या ठिकाणी हा वॉर्ड खरं तर महिला ओपन झाल्यामुळे अनेक पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी इच्छुक होते, मात्र आशिष चेंबूरकर यांनी त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून सुरुवातीपासूनच मातोश्रीवर ये-जा करत होते। त्यांनी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, मात्र त्यांच्या पत्नी या सक्रिय राजकारणात सक्रिय नाही आहेत। तरी देखील त्यांनी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने तिथले स्थानिक पदाधिकारी आहेत ते नाराज झाले। त्यामध्ये आकर्षिका पाटील या विधानसभेत आदित्य ठाकरे यांची हायराईज ज्या इमारती आहेत त्या ठिकाणची मतदान कसं मिळेल या संदर्भात काम करत होते। मागील अनेक वर्षांपासून त्या काम करतायत। त्या दुसरीकडे अगदी बरोबर आहे, ठाकरेंच्या वरळीत आता बंडखोरीची चिन्ह दिसून येत आहेत। निष्ठावंत उमेदवारांना उमेदवारी न दिल्याने इथे नाराजी निर्माण झाली आहे। तर आता ठाकरेंच्या वरळीत बंडखोरी होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय।